भारतीय जनता पार्टीसाठी प्रचारात ते 8-9 दिवस आहोतच आणि त्याच्या अगोदर पण शिल्पा यतीन खोत हिने महिलांसाठी आज महिलांना तिने बाहेर काढलं. ज्या महिला घरात बसलेल्या त्यांना काही माहिती नव्हतं, बाहेरचं जगच माहिती नव्हतं. म्हणजे आमच्यासारख्या 60 वर्ष झालेल्या बायकांनी पण आम्ही स्वराज्य ढोल पथक पहिलं तिने उभं केलं आणि पहिलं ढोल पथक हे स्थापन केलं. त्यात सगळ्या महिलांनी हिरिहिरीने त्यात बहुमत आणि म्हणजे खूप हिरिहिरीने सगळ्यांनी भाग घेतला. नंतर नारळ लढविणे आम्हाला माहितीच नव्हतं कधी नारळ बायका लढवतात ते कायम आपले पुरुष लढवायचे, आम्ही बघायला फक्त बाकीची भूमिका घ्यायचो. ते तिने हे नारळ लढवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिलं. आणि नंतर मग ते दांडिया फक्त लेडीजसाठी, तिथे जेंट्स कोण नाही. म्हणजे असं नाही, जेंट्स होते पण महिलांनीच व्यवस्थित नाचायचं. त्याचे रोंबाट हे काय ना काय कार्यक्रम मी दरवर्षी ती वर्षातून 2-3 वेळा ती कार्यक्रम घेतच असते. स्वतःच्या स्वबळावर कोणाचाही एक पैसा ती दिला हे नाही, आशा नाही किंवा अपेक्षा नाही, कधी स्वार्थ पण नाही कधी तिने केला कोणाकडून मला मिळावं त्याच्यानंतर मी कार्यक्रम राबवीन असं नाही तिने. आणि सगळ्यांना सन्मान दिला. आजपर्यंत ती अशी स्त्री आहे की सगळ्यांच्या सुखदुःखात ज्येष्ठ नागरिकांना तर ती अतिशय सावरून घेते. म्हणजे आपल्या माऊलीप्रमाणे ती वागवते की असं नाही मला मतच पाहिजे, मी 5 वर्षांनी आता बाहेर पडली 5 वर्षांनी तोंड दाखवणार नसं नाही. ती आज 9 वर्ष आमच्याबरोबर तर 9-10 वर्ष ती वावरते आहे. म्हणजे झोकूनच घेते ना. मुलांवर म्हणजे लक्ष नाही असं नाही, मागे मुलांसाठी समाज सगळं ठेवलं आहे ना. आपल्या संसार आपला पती किंवा काय असं नाही, सगळं झोकूनच घेतलेलं आहे तिने आजपर्यंत. आता एवढं लोक जे आहेत ना ते कधी एकदा मत मागायला 5 वर्षात तिचे तोंडच दिसत नाही त्यांची, असं नाही. ती कायम झोकून घेते आणि एकदम आम्हाला तर ती यायलाच पाहिजे निवडून आणि आम्ही निवडून आणणारच. कमळ निशाण आणि भाजप आमचं हे विजनच आहे की शिल्पा खोतला आम्ही निवडून सगळीजण कमळाला मतं देऊन निवडून आणणार आणि सगळ्यांनी हे एकमत ठेवून निवडून आणावे हीच माझी अपेक्षा.